श्री गणेशाय नमः. तर मी आलेली आहे बघा नंदुबाईंच्या घरी. तर आता जायचं आहे परत हॉस्पिटलमध्ये. तर मी माझी कपडे इथे धुवून घेतलेले आहेत. तर ती आता सुकायला घालते आणि मग आवरून जायचं आहे. तर आज बहुतेक डिस्चार्ज मिळतोय का मी बघूया. नंदुबाई म्हणतो त्या मी धुतो म्हणून, पण आता त्या तर म्हणजे त्यांना पण सगळी गडबड होते सकाळची, म्हणून धुवून टाकते म्हटलं गडबडीत. आणि भरभर कपडे वाळत घालते, कारण त्या नंदुबाईंचा मुलगा जो अनिकेत आहे तो त्याच्या कामावर जाणार आहे. तो जातात आता मला हॉस्पिटलमध्ये सोडतो. तर आता पावसाला देखील सुरुवात झालेली आहे बघा. तर पाऊस बघा कसा पडायला लागला आहे आज. तर हे नंदुबाईंचं घर आहे बघा. आणि मी हॉस्पिटलमधून रात्री झोपण्यासाठी इकडंच येत होते. आणि मग इथून सगळं आंघोळ वगैरे करून नाश्ता वगैरे करून पुन्हा मग दिवसभर मी हॉस्पिटलमध्ये थांबत होते. तर आहोंना जिथे ॲडमिट केलं होतं ना, तिथे सगळे जेंट्स होते. आणि त्या जेंट्सबरोबर जे नातेवाईक राहिले होते ते देखील जेंट्सच होते. आणि तिथं एकच नातेवाईक अलाउड होतं. त्यामुळे मला तिथं झोपायचं वगैरे सगळं अवघड होतं, कारण सगळे जेंट्सच होते आणि मग मी एकटीच लेडीज होते. त्यामुळे मी रोज संध्याकाळी नंदुबाईंच्या घरी येणार आणि संध्याकाळचं जेवण इथंच करत होते. आणि सकाळी मग आंघोळ करून परत हॉस्पिटलमध्ये जात होते. आणि मग दिवसभर मी हॉस्पिटलमध्येच थांबत होते. तर आज आम्ही डिस्चार्ज घेतला आणि आम्ही घरी आलो. तर हा दुसरा दिवस आहे घरी आलेला. आता म्हणजे आंघोळ वगैरे सगळं आवरलेली आहे. सोमवारी आम्ही डिस्चार्ज घेतला होता. तर आज आहे मंगळवार. तर शुभ सकाळ सगळ्यांना. कशा आहात तुम्ही? तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाऊ ही बाप्पा चरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना. तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर ह्या साईडला आंघोळीला पाणी तापत ठेवलेलं आहे, कारण बाहेर पाऊस पडत आहे. आणि इथे मी गॅसवरती थोडं पाणी ठेवलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा हळद टाकून मी ते पाणी उकळून पिणार आहे, कारण मला तोंड आल्यासारखं असं छाले झाल्यासारखं व्हायला लागलं. मग हे पाणी आज आणि उद्या 2 दिवस पिलं की मग उष्णता शरीरातली उष्णता कमी येते. तर आता काय झालं, हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर रोज एक कडधान्य कोणतं तरी भाजी किंवा आमटी ती द्यायला सांगितलं. हॉस्पिटलमध्ये त्यांना एक डाईट चार्टसुद्धा दिला आहे. त्यामध्ये रोज एक कोणतीही मोड आलेल्या कडधान्याची भाजीच किंवा आमटी चालेल असं सांगितलं. तर त्यासाठी मी ते मोड आणण्यासाठी तुझ्या मटकी आणि थोडे हरभरे आणि थोडे मूग भिजत घालणार आहे मोड आणण्यासाठी. सगळे मिक्स करून केलं तर सुद्धा चालते, सेपरेट सुद्धा केलं तरी देखील भाजी छान लागते. तर ही मटकी, हे हरभरे आणि ह्यामध्ये आहेत थोडेसे मूग आणि त्यामध्ये हरभरे देखील मिक्स झालेले आहे. तर आपण ते मिक्स भाजी देखील करू शकतो, म्हणून मी हे सगळं भिजत घातले. तर आता ह्याला उद्या येतील मूग. ते सगळ्यावरती झाकून ठेवले. त्याचं सगळं संध्याकाळी त्यातलं पाणी काढायचं, म्हणजे आपल्याला उद्या सकाळी त्याचे मोड येतील. तर आता इथे बघा, हे धण्याचं पाणी देखील आटून निम्म झालेलं आहे. आता हे मी पिणार आहे. त्याच्यामुळं खरंच उष्णता खूप कमी येते. 1-2 दिवसात, 2 दिवस पण कधी कधी लागत नाहीत, तर 1 दिवसातच उष्णता कमी येते. आणि आज काय आता मोड आलेलं काही कडधान्य वगैरे नाही. तर आज मी बनवणार आहे ही पालेभाजी. तर शेवग्याच्या ज्या शेंगा असतात ना, त्याची ही पालेभाजी आहे. शेवगा आणि भरला दोडका आणि मुगाची आमटी. तर कडधान्य देखील होईल, हिरवी भाजी देखील होईल. आणि त्यांना कसं हॉस्पिटलमधून आल्यानंतर तोंडाला काही चव नाही, त्यामुळे भरला दोडका थोडासा त्यांना देणार आहे. तर बघूया तो त्यांना चांगला लागतो आहे काय. आणि कशाची तर चटणी वगैरे शेंगदाण्याची मी करेन. तर बघू, तुम्हाला दाखवीनच मी काय काय करणार आहे. काल रात्री आम्ही हॉस्पिटलमधून घरी आलो आणि येता माझी कपडे देखील ताईंच्या घरातून घ्यायची होती, नंदुबाईंच्या, म्हणून आम्ही तिकडं गेलो. आणि येताना मग त्यांच्या घरात कपडेसुद्धा घेतले आणि तिथंच आम्ही जेवण देखील केलं आणि मग घरी आलो. आणि आल्यानंतर एक इंजेक्शन घ्यायचं होतं त्यांना. मग आम्ही आमच्या इथे फॅमिली डॉक्टरला बोलवून घरीच त्यांना इंजेक्शन घेतलं. तर आता त्यांची तब्येत म्हणजे आहे ओके आहे. अजून थोडा पाय दुखतो, इतका काही लगेच असा कमी आलेला नाही.
कारण 4-5 महिने 5-6 महिने तर ट्रीटमेंट त्यांना अजून घ्यायचीच आहे. पण आपलं रेग्युलर रुटीन चालू शकतं. तर असा डोक्यावरचा डोंगर उतरल्यासारखं झाले. तर आता आपण इथून पुढे व्हिडिओ मी रेग्युलर टाकणार आहे. त्यामुळे काय होत होतं, व्हिडिओसुद्धा टाकणं म्हणजे शूट करायचंच म्हणजे मूड नव्हता. मी 2-3 दिवस तर काही व्हिडिओकडे लक्ष पण दिलं नाही, शूट पण केलं नाही आणि बघितलं पण नाही काय. तिथनं मग नंतर काय झालं, पण हॉस्पिटल बसून कंटाळा यायला लागला. म्हणून जे घरातमध्ये आधी शूट केलेले होते 1-2-3 दिवसाचे व्हिडिओ, ते मी थोडे 5-5 मिनटाचे 6-6 मिनिटं अपलोड केले. त्यामध्ये काही व्हॉईस देखील व्यवस्थित नव्हता, कायच व्यवस्थित नव्हतं. मला जसं वाटेल तसं मी चुकवायला नको म्हणून मी अपलोड केला. तर आता इथून आपण कंटिन्यू करूया. तर इकडं बघा, मानसचा आमच्या अभ्यास चाललेला आहे. जर रात्री अभ्यास केला नाही, बाबा आल्यानंतर त्याला जर असं बाबांच्या जवळ बसू वाटलं, मग त्याचा काय अभ्यास राहतो त्यानं केला नाही. तर आत्ता करायला लागलाय बघा. तर आता मोड आली करताना काही नाही, त्यामुळे मी हे आपण घालणार आहे. तर याची आमटी बनवणार आहे. थोड्यांचीच आमटी बनवायची आहे, कारण कोण जास्त खात नाही. त्यांचे त्यातले थोडेसे तर आमचे हे अजून झोपलेलेच होते. तितक्यात त्यांना बघण्यासाठी त्यांचे मित्र आले होते. तर त्यांना उठवलं. तर मी ते शेंगदाणे भाजीसाठी बारीक करत होते. तोपर्यंत प्रतिज्ञा इकडे शिळा भात होता तो फोडणी टाकून घेत होती. त्यांना खाण्यासाठी हवा होता. आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो त्यावेळी प्रतिज्ञा आणि आई दोघीजणच स्वयंपाक काहीतरी बनवत होत्या. तर आम्ही पण हॉस्पिटलमध्ये होतो त्यावेळी बघा, आई आणि ही प्रतिज्ञा दोघीजण मिळून काहीतरी स्वयंपाक बनवत होत्या. नाहीतर आईंना एकट्यांनाच काय मानसला डबा वगैरे सगळं करून देणं जमलं नसतं. तर प्रतिज्ञाला थोडं येतं, त्यामुळे सगळं बरं झालं. कारण आम्हाला हॉस्पिटलमध्ये वेगळे डबा वगैरे काही द्यायचा नव्हता, कारण तिथे कसं पेशंटला जेवण होतं आणि माझ्यासाठी पण काही जेवणाची गरज नव्हती, कारण तिथे खाली कॅन्टीन पण होतं. आणि मी 2 दिवस तर नंदुबाईंच्या घरीच संध्याकाळचं जेवण केलं. त्यामुळे आमचं काही जेवणाचं टेन्शन नव्हतं. पण त्यांचं पूर्व तर त्यांनी करून खात होते, त्यामुळे ते काही स्वयंपाकाचं टेन्शन नव्हतं. तर आता बघा, बाकीचा सगळा स्वयंपाक माझा आवरलेला आहे आणि आता वाजलेले आहेत 1:15. तर मी मध्ये थोडंसं 1-2 तास शॉपला जाऊन आली होते. भाकरी तेवढ्या करायच्या ठेवल्या होत्या बाजूला, कारण सकाळी सगळ्यांनी नाश्ता केला होता. तर अहुंसाठी देखील आणि बाकीच्या आता सगळ्या गरमच भाकरी करून घ्यायच्या आहेत. तर मी आत्ता जस्ट आलेली आहे. बाकीचा सगळा स्वयंपाक तयार करून गेले होते, त्यामुळे आता फक्त भाकरी करायच्या राहिलेल्या आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेन, कारण व्हिडिओ खूप मोठा होता. व्हिडिओ एडिट करण्यासाठी वेळ मिळत नाही. होणार इतका 8 मिनिटाचा व्हिडिओ केला आणि वेळ मिळत नाही. म्हणून कसं आहे, शॉपवर देखील आता 5-6 दिवस खूपच कामाचं सगळं पेंडिंग पडलेलं आहे आणि घरातलं देखील, त्यामुळे व्हिडिओ एडिट करायला सुद्धा वेळ खूप कमी पडतोय. त्यामुळे मी इतकाच व्हिडिओ बनवलेला आहे. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये ह्याचा पुढचा जो भाग आहे तो मी तुमच्याशी शेअर करेन. तर माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. थँक्यू.